हा सर, मला माहिती घ्यायची थोडी याच्याविषयी, कोंबड्यांविषयी. हा म्हणजे आमच्याकडे तर घरी अशा गावरान कोंबड्या आहेत. बर हा, तर मग आम्हाला म्हणजे पाठवून दे. जास्त मोठं करायचं होतं अंड्यांसाठी. 100 एक कोंबड्यांचं करायचं होतं. बर तर मग त्याच्यासाठी आपण काही खाद्य वगैरे काही असं वेगळं वापरतो का? आता आम्ही कसं तांदूळ वगैरे टाकून देतो त्यांना, कारण भेटतात ते, आणि थोडाफार हे आहे एरिया. पण मग 100 करायच्या म्हणजे बंदिस्तच करावं लागतील ना. हो, म्हणजे तुम्हाला पक्ष्यांवरती लक्ष राहील किंवा तुमचे पक्षी बाहेर जाणार नाहीत. हम्म. दुसरी गोष्ट, थोडं फीड वापरलं तर अंड्यामध्ये सुधारणा होईल, पक्ष्यांच्या हेल्थ मध्ये पण सुधारणा होईल, अंड्यांची क्वालिटी वाढेल, अंड्यांची संख्या पण वाढेल. हा तर हा ना सर, ते फीड कोणतं वापरावं लागेल? कोणतेही वापरा, कोणत्याही लेअरचं वापरा फीड, हा कोणत्याही कंपनीचं वापरा. बघा तुम्हाला रिझल्ट, त्या दुकानदाराला विचारा, त्याच्याकडे तुमची अवेलेबल असेल, चांगला रिझल्ट देत असेल ती वापरा. हा, अच्छा अच्छा. आणि तुम्ही ते जे रोगप्रतिकार शक्तीसाठी जे औषध उपचार करतात ते कसं सर? ते प्रत्येक ह्याच्या रोगाबद्दल वेगळं वेगळं असतं. तुम्ही कॅल्शियम देऊ शकता, विटॅमिन मल्टीस्टार देऊ शकता. तुम्ही थोडस बाकी इतर गोष्टी असतात त्या थोडा थोडा दिलात तुम्ही तर बरं पडतं ते. अच्छा अच्छा. लसीकरण, पिल्ले नवीन जन्माला येतील त्यांना लसीकरण करून घ्या. हा सर, त्याच्याविषयी, कारण कसं आहे, आम्ही भरपूर पिल्लं काढतात ना आता. तसे मग त्याच्यात नेमकं त्यांना दिवेचा असा रोग येतो ना, त्याच्यात बरेचसे पिल्लं हो, म्हणजे लसीकरण बघा काय झालंय साहेब, ज्यांनी कधी कुक्कुटपालन केलं नाही हो ती लोक कुक्कुटपालन शिकवतायत दुसऱ्यांना. हो ठीक आहे. हो तर गावरान असो किंवा कुठलंही असो, हम्म. फक्त लसीकरण केलं नाही म्हणून पक्षी मरत नाही, लक्षात घ्या. ठीक हा आहे. हो जसं की आता पोलिओची एक पण केस नाही आपल्या भारतामध्ये, हा बरोबर. पण पोलिओची लस दिली जाते माहितीये ना. हो बरोबर बरोबर. मग लसीकरण हे रोग आल्यावर करायचं नसतं. समजा रोग आला तर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार पाहिजेत म्हणून करायचं असतं. ठीक आहे. हो तर जसं की पोलिओचा व्हायरस कुठे गेलेला नाही, पोलिओचा व्हायरस आहे, पण ती लसीकरण केल्यामुळं पोरांच्या मध्ये किंवा लोकांच्या मध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या की जो व्हायरस जरी आला तरी त्याला ते किल करत आहे. हो बरोबर. तसं लसीकरण करून घेतलं तुम्ही की समजा रोग आला तरी सुद्धा तुमची जिथं 50-100 मरतायत तिथे एका दोनच मरणार. हो बरोबर सर. त्याच्यामुळे लसीकरण करा. गावरान आहे त्याला लसीकरण लागत नाही असं म्हणू नका. हो, अच्छा अच्छा, बरोबर ठीक आहे. हा, बरोबर. चालतं. चालेल चालेल सर, थँक्स सर. हो.